नवीन पार्टी आलेली आहे, कॉक्रोच जनता पार्टी. पार्टी कोणती बी येऊ, लोकांकरता काम करणारी पार्टी पाहिजे. कॉक्रोच जनता पार्टी ती काय आता आली नवीन तरुणांची पार्टी आहे ती. शिक्षणाचे अभाव बोलून राहिले, ते रोजगार नाही ना, शिकलेले ग्रॅज्युएशनवाले झालेले मुलं पडले तसेच. मग यांचं काय आहे? याच्यावर कोणी बोलायला तयार आहे का? याच्यावर कोणीच बोलत नाही ना. सगळ्या पार्ट्या जिथे आपापलं स्वार्थ पाहतं याच्यात. हां, लोकांकरता करा ना काहीतरी. आज महागाई कुठं नेऊन टाकली. पेट्रोल झालं 108-10 रुपये 12 रुपये लिटर. डिझेल वाढले, गॅस वाढले. आता ते नवीन एक पार्टी आलेली कॉक्रोच जनता पार्टी, त्याबद्दल ऐकून आहेत का तुम्ही? आहे ना, ऐकून आहे त्यांच्याकडे. त्यांचे भरपूर फॉलोअर्स झालेत. आता ते फॉलोअर्सच्या जीवावर ते म्हणजे नाही का, म्हणजे राजकारण करतात का त्यांच्याकडे काय दुसरं आहे आपल्याला काय माहिती नाही, पण सध्या चर्चा भरपूर आहे. आता ते कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपिके, त्यांना काल मारहाण झालेली, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ तो. तर कशामुळे झाले असेल, काय कारण असेल तसं व्हायचं? काय ते आपण सांगू शकत नाही. आता प्रत्येक कसं आहे, राजकारण आहे म्हणून प्रत्येक पक्षाचे काही एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांना काहीतरी वेगळं वाटलं असेल, त्याच्यामुळे त्यांनी मारलं असेल त्यांनी. पण त्यांचं ध्येय तर चांगलं वाटते ना तुम्हाला? नाही, ते ना IT इंजिनियर आहे, काहीतरी त्यांचे पण असतील ना स्वप्न त्यांचे. ते कॉक्रोच जनता पार्टी, त्याच्याबद्दल काय ऐकून आहेत का तुम्ही? कसे वाटते ते? आजच्या तरुण पिढीचा एक रोष आहे की आज प्राईम मिनिस्टरांचं त्यांनी आणि शिक्षण नीट परीक्षा होती, त्या नीटचे 2016पासून पेपर फुटत आहे. ह्याच्या आधी सत्ता होती, पण आता 2016पासून ते 18, आत्ता 2026-19ला म्हणून पेपर फुटला होता. काय आहे, आज विद्यार्थ्यांचं भविष्य असतं, अभ्यास असतो त्यांचा, त्यांनी मानसिकता त्यांची कच्चीकरण होतं. आणि याच्यातनं ते दीपक अभिजितनी शिकलेली एज्युकेशन वर्ग त्यांच्या मागं आहे. त्यांचं एक महत्त्व आहे, बरोबर आहे त्यांचं, की आपण शिकलेल्यांना सपोर्ट करणं एक काळाची गरज आहे. कारण आजच्या काळात काय झाले, शिकलेले त्यांच्या हाताखाली आहेत आणि न शिकलेले त्यांचे म्हणजे सल्यूट करावं लागते. हे चुकीचं आहे ना. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे. कमीत कमी आजच्या खासदाराला शिक्षण ग्रॅज्युएट पाहिजे आणि मंत्र्याला आहे ना डबल ग्रॅज्युएट पाहिजे. आणि जो कोण असं ना त्या क्षेत्रातला मंत्री होणार, त्या क्षेत्रातला प्रावीण्य असणारं शैक्षणिक पात्रतावाला मंत्री पाहिजे. काय झाले, 10वी-12वी होणाऱ्याला आपण म्हणत नाही अनुभव असतो, पण त्यांनी पात्रता नाही, कारण जो एज्युकेशनवाला प्रमाणेच राहणार. पण हे चुकीचं आहे. राजकारणामध्ये राजकारण होत असतं सामाजिक कारणामध्ये, आणि राजकारणाच्या गोष्टी बाजूला ठेवून देशाचा पहिला देश आहे, नंतर राजकारण आहे. पहिला देश वाचला पाहिजे. जनता हीच देशाची सर्वस्व आहे. पक्ष हे नंतर आलेला आहे आणि व्यक्ती पण नंतर आहे. पहिली जनता आहे देशाची. धन्यवाद. कांग्रेस जब तक था हमारे अधीन में तो बढ़िया था, कांग्रेस बढ़िया था, लेकिन जब से ये बीजेपी आया तब से सत्यानाश हो चुका है. ऐसा क्यों हो गया? ऐसा क्यों हो गया तो मैं बता नहीं सकता हूँ. मैं तो नेता हूँ नहीं, मैं तो एक आम नागरिक हूँ. अच्छा. बोलता है कि गरीबी हटाओ. हम कहते हैं कि गरीब को ही हटा दो, गरीबी खत्म हो जाएगी. पर गरीब को कैसे हटाएंगे? कैसे? उसको अत्याचार करेंगे, उसको राशन नहीं देंगे, पानी नहीं देंगे, खाना नहीं देंगे, पीना नहीं देंगे, महंगाई कर देंगे, तो अपने आप हट जाएगा वो, है कि नहीं? तो बीजेपी को टक्कर देने के लिए अभी सीजेपी आ रही है. सीजेपी मतलब क्या है? कॉक्रोच जनता पार्टी नाम की एक पक्ष आ रहा है. कोई भी आए, पहले बात सुनिए मेरा, कोई भी आए उससे मतलब नहीं है हमको. पहले आके वो अपना प्रोसेस दिखाए. क्या बोलते हैं इसको, राजनीतिक में वो पढ़े लिखे आदमी होना चाहिए, समझदार आदमी होना चाहिए, शिक्षित व्यक्ति होना चाहिए. अनपढ़ गवार को बैठा दिए तो उससे क्या मतलब निकलता है? अगला समझदार व्यक्ति बैठेगा तब तो समझेगा आपका भी पीड़ा, हमारा भी पीड़ा, हमारे अंदर क्या पीड़ा है, क्या कष्ट है, क्या मजबूरी है, वो अगला बताएगा ना. बरोबर क्या है कि नहीं? अगर किसी बुजुर्ग को बैठा दे तो क्या करेगा? तो आपको क्या लगता है कौन सी सरकार आनी चाहिए? हमको कोई नहीं लगता है, कुछ नहीं लगता है. जो भी सरकार आए बढ़िया से सरकार चलाए, हमको यही लगता है. तो